हॅलो गाईज, आजचा हा व्हिडिओ फार्माकोलॉजी 1चा लास्ट व्हिडिओ असणार आहे. येस गाईज, कारण आज आपण जो 5th युनिट आहे, 5th युनिटचा लास्ट लेक्चर कंडक्ट करणार आहोत. आपण ABCDE असे आपले टोटल 5 पॉईंट्स असतात ह्या युनिट नंबर 5 मध्ये फार्माकोलॉजी 1च्या. ठीक आहे, वी ऑलरेडी कवर्ड A अँड B पोर्शन, आणि आजच्या ह्या लेक्चर म्हणजे हे तीनही जे पोर्शन आहे, पॉईंट्स आहे, ते आपण कव्हर करणार आहोत. सो ओव्हरऑल गाईज, आजचा हा लास्ट लेक्चर असणार आहे. बट डोंट यू वरी, अदर सब्जेक्टमध्ये, अदर सेमिस्टरमध्ये आपण नेहमी भेटत राहणार आहोत. सो गाईज, आज आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट बघणार आहोत. देन ओटोट्रॉपिन्स, देन ओपॉइड अनाल्जेसिक बघणार आहोत. ओपॉइड अँटागोनिस्ट म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. अँड देन ॲट द एंड काही इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज आहे, लाईक ड्रग ॲडिक्शन काय आहे, अब्यूज काय आहे, टॉलरन्स आणि डिपेंडन्स काय आहे, हे आपल्याला बघायचं. ओके, अगेन लेट मी क्लिअर वन थिंग की नोट्स ह्या आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये ऑलरेडी अपलोड केलेली आहे. तुम्ही कधीही जाऊन डाउनलोड करू शकता. लिंक हे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल असणार आहे. सो ओके, सो म्हणजे तुमच्या प्रिपरेशनसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जाणार नाही आहे. ठीक आहे, सो अगदी शॉर्ट वेनी आणि क्विकर वेनी आजचा हा लेक्चर घेऊया, कारण ऑलरेडी सगळे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाले आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीम काय आहे हे तर आता मुखपाठ झालेला आहे. ठीक आहे, नर्व्स कशा प्रकारे कंडक्शन होतात तेही माहिती आहे आपल्याला. सेंट्रल नर्वस सिस्टीम मधले कुठले न्यूरोट्रान्समीटर आहे, कशामुळे स्टिम्युलेशन होतं, कशामुळं डिप्रेशन होतं, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, सो आता आपल्याला फार असं प्रिव्हियसली पॉईंट्स रिव्हिजन करायची गरज नाही. आता बघूया की सेंट्रल नर्वस स्टिम्युलंट म्हणजे काय आहे. तर ऑब्व्हियसली स्टिम्युलंट म्हणजे काय, तर हा स्टिम्युलेट करतो. ठीक आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीमचं जे काही फंक्शन आहे त्याला इन्क्रीज करायचं काम हा करतो. ठीक आहे, सो द ड्रग दॅट इन्क्रीज द ब्रेन ॲक्टिव्हिटी, अल्टरनेस अँड वेकफुलनेस म्हणजेच काय, अलर्टनेस म्हणजे एकदम पेशंट आहे, एखाद्या पेशंटला खूप डिप्रेशन झालेलं आहे किंवा त्याला कंटिन्युअसली झोप येत आहे, तर मग अशा वेळेला जागी राहण्यासाठी किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीमला स्टिम्युलेट करण्यासाठी हे आपले ड्रग वर्क करतात. आता मला सांगा, सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती कुठल्याही प्रकारचे न्यूरोट्रान्समीटर ॲक्ट करतात, कुठल्याही प्रकारची नर्व इम्पल्सेस कंडक्ट होण्यासाठी एकच चेन असते, जी असते न्यूरॉनची चेन. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल दिस इज आवर ब्रेन, आणि ब्रेनपासून ह्या ज्या काही न्यूरोनल चेन आहे त्या न्यूरोनल चेन हे एमर्ज आउट होतात. एक असतो ब्रेन ऑर्गन, ऑर्गनपासून ब्रेनपर्यंत जाणारी, आणि एक असतं ब्रेन थ्रू ऑर्गनला येणारी इम्पल्सेस. ठीक आहे, सो हा झाला आपला, हा झाला प्री सायनॅप्टिक न्यूरॉन आणि हा झाला पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन. इथे काही वेसिकल्स असतात आणि ह्या वेसिकल्समध्ये स्टोर्ड असतो आपले केमिकल, ज्याला आपण न्यूरोट्रान्समीटर म्हटलं. हे न्यूरोट्रान्समीटर काय करतात, तर सिग्नल फ्रॉम वन एंड टू द अनादर एंडला ट्रान्समिट करतात. आता मला सांगा, सेंट्रल नर्वस सिस्टीमला इथे स्टिम्युलेट करणारे ड्रग आहे. ठीक आहे, स्टिम्युलंट आपण ज्याला म्हटलं आहे, हे काय करतात, स्टिम्युलेट करतात. मला स्टिम्युलेट होण्यासाठी आपल्याला कोणतं असं हार्मोन आहे जो आपल्याला अगदी स्टिम्युलेट करतं, वेकफुलनेस देतं, अलर्टनेस देतं, ते कुठलं आहे, तर वन अँड ओनली दॅट वन इज अवर डोपामाइन. सो मग आपले ड्रग काय करणार, डोपामाइनचं सिक्रेशन बॉडीमध्ये इन्क्रीज करणार किंवा याचं जे काही मेटाबॉलिझम होत होतं याला स्टॉप करणार. ठीक आहे, डोपामाइन सोबतच आपला नॉर ॲड्रेनालिन हा खूप इम्पॉर्टंट रोल करतो. वी ऑलरेडी नो की पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये मेजर रोल प्ले कोण करतो, तर दॅट वन इज अवर नॉर ॲड्रेनालिन. आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये सुद्धा हा न्यूरोट्रान्समीटर वर्क करत असतो. स्पेशली डोपामाइन आणि नॉर ॲड्रेनालिन याचं कॉन्सन्ट्रेशन जर बॉडीमध्ये झालं तर इट लीड्स टू द स्टिम्युलेशन. असे कुठले ड्रग आहे जे स्टिम्युलेशन कॉज करतात, तर ॲम्फिटामाइन, मिथिल फिनिडेट आणि कॅफिन. कॅफिन ऑल्सो ॲक्ट ॲज अ स्टिम्युलेट. म्हणून बरेचदा बघा, काही लोकांना कॉफीची सवय असते, चहामध्ये कॉफिन प्रेझेंट असते, सो त्यांना काय होतं की ब्रेनला स्टिम्युलेशन होतं. चहा पिल्यानंतर अगदी ताजंतवानं झाल्यासारखं वाटतं. ठीक आहे, सो काही लोक तर त्याच्या ॲडिक्शन झालं असतं, म्हणजे चहा भेटला नाही तर ते कुठलंही काम करू शकत नाही, अशा प्रकारचं त्यांना ॲडिक्शन झालं असतं. सो हे जे ड्रग्स आहे हे काय करतात, ते आपल्याला सेंट्रल नर्वस सिस्टीमला स्टिम्युलेट करतात. यूएस कुठला आहे, तर ADHD, नॉर्कोलेप्सी आणि फटिक म्हणजे थकव्यासाठी सुद्धा हे ड्रग्स ॲक्ट करतात. देन ॲडवर्स इफेक्ट कुठले आहे, तर इन्सोमनिया म्हणजे त्या व्यक्तीला झोप येत नाही, एन्झायटी होऊ शकतं अँड डिपेंडन्स होऊ शकतो. लाईक चहाचा डिपेंडन्स झालेले बरेच लोक आहेत, मी सुद्धा त्यामधली आहे. तुम्ही आहे का हे कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, अगेन सेकंड कॅटेगरी कुठली आहे, तर नो ओट्रोपेन्स. ठीक आहे, किंवा तुम्ही त्याला नॉट्रोपिन्स म्हणू शकता. प्रोनाऊन्सिएशन कुठलंही करा, फक्त पॉईंट्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, मिनिंग आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर हे जे ड्रग्स आहे गाईज, हे आपले स्मार्ट ड्रग आहे. स्मार्ट ड्रग म्हणजे काय, तर
व्यक्तीची मेमरी आणि लर्निंग आणि कोग्निझंट मोमेंट इन्क्रीज करण्यासाठी हे ड्रग खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. ठीक आहे, लाईक अल्झायमर डिसीजमध्ये आपण काय बघितलं होतं की हे डिसीज काय करतात की व्यक्तीची मेमरी आणतात. ज्या व्यक्तीला काहीच आठवत नाही त्या व्यक्तीला आठवण्यासाठी, स्मरणशक्ती इन्क्रीज करण्यासाठी हे ड्रग्स आपले ॲक्ट करतात. सेम वेने हे जे काही नॉर्ट्रेटॉपिन्स आहे हे काय करतात, स्मार्ट ड्रग्स आहे, मेमरी, लर्निंग किंवा कॉग्निझन मोमेंट प्रॉपर नसणार पेशंटमध्ये, तर हे ड्रग आपण त्यांना प्रिस्क्राईब करतो. ठीक आहे, ह्या कॅटेगरीमधले कुठले ड्रग येणार आहे तर प्रिव्हॅसिटॅम, डोनेपेझिल आणि रिवास्टिगमिन हे 2-3 ड्रग असे आहे जे मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. तुम्हाला जर आठवत असणार तर अल्झायमर डिसीजमध्ये सुद्धा हे आपण ड्रग आपण बघितले आहे. ठीक आहे, सो मेकॅनिझम काय आहे तर ओव्हरऑल बॉडीमध्ये ॲसिटिल कोलिनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करण्यासाठी आणि न्यूरो प्रोटेक्शन करण्यासाठी हे जे ड्रग आहे मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. लाईक ॲज आय प्रिव्हियसली टोल्ड की अल्झायमर डिसीजसाठी हे मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतात अँड मेमरी डिसऑर्डरसाठी आपण हे ड्रग प्रिस्क्राईब करतो. ठीक आहे, हा झाला अनदर पोर्शन. नाव वाईज आपल्या सिलेबसमध्ये ऑपॉइड ॲनाल्जेसिक दिलं आहे. सी हे जे पॉईंट्स आपण जे छोटे छोटे पॉईंट्स आणि अगदी इझी वेमध्ये बघत आहोत, जर तुम्ही डिटेल स्टडी करता म्हटलं तर याला एक कम्प्लीट लेक्चर किंवा एक कम्प्लीट आवर आपण याच्यावरती स्पेंड करू शकतो ह्या टॉपिकवरती. एवढं इम्पॉर्टंट हे टॉपिक आहे. बट काय ना, आपला जो सिलेबस आहे या सिलेबसमध्ये हे जे पॉईंट्स आहे हे आपल्याला सब पॉईंट्स दिलेले आहे आणि एक्झामिनेशनमध्ये जर तुम्हाला हे पॉईंट्स आले तर तुम्हाला ह्या डायरेक्टली तो विचारणार नाही की राईट अ नोट ऑन ऑपॉइड ॲनालिसिस. डायरेक्टली 10 मार्क्ससाठी हा क्वेश्चन कधीच नसणार आहे. ठीक आहे, येस गाईज, 10 मार्क्सचा क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये त्याचा वेटेज 2 to 8 मार्क्सपर्यंत असू शकतं. कॉम्बिनेशनमध्ये हा टॉपिक विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, सो मग इथे आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने या टॉपिकला समजून घेऊया. देर मे बी चान्सेस की नेक्स्ट फार्माकोलॉजीमध्ये तुम्हाला हे टॉपिक डिटेलमध्ये असणार आहे. बट आता आपल्या सिलेबसमध्ये एक शॉर्टर वेमध्ये दिले आहे. सॉरी सो आपण याला शॉर्टर वेनी बघणार आहोत. ठीक आहे, सो यस लेट स्टार्ट ओपॉइड ॲनालिसिस. ओपॉइड ॲनालिसिस म्हणजे काय तर दे आर द स्ट्रॉंग पेन रिलिओ ॲक्टिंग ऑन अ ओपॉइड रिसेप्टर. सी गाईज, बॉडीमध्ये ओपॉइड रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. सॉरी, एक असतो म्यू, एक असतो कप्पा आणि एक असतो डेल्टा. हे 3 रिसेप्टर काय करतात तर हे आपले ओपॉइड रिसेप्टर आहे. ठीक आहे, हे रिसेप्टर ह्या रिसेप्टरवरती जाऊन आपले ड्रग ॲक्ट करतात. फॉर एक्झाम्पल हा आपला रिसेप्टर आहे, तर हा जो पर्टिक्युलर ड्रग आहे हा ओपॉइड ड्रग आहे. हा काय करणार, या पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो. बाउंड झाल्यानंतर हा काय करतो की जर एखादी पेन अनटॉलरेबल जर पेन असणार तर त्याला कमी करण्याचं काम हा काय करतो, हा रिसेप्टर करतो. ठीक आहे, इथे जो काही रिस्पॉन्स असणार आहे तो इन द फॉर्म ऑफ डिक्रीज इन अ पेन असणार आहे बॉडीमध्ये. ठीक आहे, कुठले कुठले ड्रग्स आहे ते बघूया. मॉर्फिन, कोडीन, फेंटेनिल हे मोस्ट स्ट्रॉंगेस्ट ऑपॉइड ड्रग्स आहे. ठीक आहे, स्पेशली हा जो मॉर्फिन आहे हा प्रोटोटॉइड ऑपॉइड आहे. MCQ मध्ये तुम्हाला कामी येऊ शकतं. मेकॅनिझम कुठला आहे तर इट ॲक्टिवेट म्यू रिसेप्टर, डिक्रीज द पेन परसेप्शन अँड इन्क्रीज द टॉलरन्स. ठीक आहे, हे जे ड्रग्स आहे हे टॉलरन्स इन्क्रीज करू शकतो, म्हणजे या ड्रग्सचा ॲडिक्शन व्यक्तीला होऊ शकतं. ओके, युजेस कुठल्या कुठल्या आहे तर सेव्हर पेनमध्ये तुम्ही जर बघितलं असेल की जे आर्मीचे लोक असतात त्यांच्याकडे हे जे इंजेक्शन्स आहे याचे ऑपॉइडचे ओपॉइड ॲनाल्जेसिसचे इंजेक्शन दिले असते का तर बरेचदा काय होतं की जेव्हा वॉर चालू असते तेव्हा अनवॉन्टेडली त्यांना काहीतरी म्हणजे त्यांचा पाय तुटला, पाय कापला, एखादी गोळी लागली तर ते पेन अनटॉलरेबल असतं आणि तिथे ते त्यांना लगेच मेडिसिन प्रोव्हाइड करू शकत नाही. लगेच त्यांना असं नाही की हॉस्पिटल मिळणारच. सो मग अशा वेळेस बरेचदा हे जे काही इंजेक्शन आहे त्यांच्यासाठी पेन कमी करण्यासाठी यूज केले जातात. ठीक आहे, सिव्हिअर पेन, कॅन्सरचा पेन, पोस्ट ऑपरेटिव्ह पेनसाठी हे ड्रग्स यूज करतात. पण याचे काही ॲडवर्स इफेक्टसुद्धा आहे. रेस्पिरेटरी डिप्रेशन करू शकतो, कॉन्स्टिपेशन करू शकतो अँड डिपेंडन्स करू शकतो. ठीक आहे, हे झाले ओपॉइड ॲनाल्जेसिक म्हणजेच काय तर ऑपॉइडसारखे वर्क करणारे. बट देअर आर सम ओपॉइड अँटागोनिस्ट अल्सो. ठीक आहे, म्हणजे हे काय करतो ते आता हा रिसेप्टर आहे आणि हा झाला आपला ओपॉइड ॲनाल्जेसिस, म्हणजे हा इथे बाउंड होऊन याची ॲक्शन शो करत होता. बट ओपॉइड ॲनाल्जेसिस काय करणार, याला इथे जाणार, स्वतः बाउंड होणार आणि हा जो काही ओपॉइड ॲनाल्जेसिक आहे याचा रस्ता बंद करणार, म्हणजेच कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स प्रोड्यूस होणार नाही. हा कोण ॲक्ट करतो, अँटा म्हणजे काय तर अँटा म्हणजे अपोजिट वर्क करणार आहे. ठीक आहे,
सो ओपॉइड अँटागोनिस्ट म्हणजे काय, तर द ड्रग दॅट ब्लॉक द ओपॉइड रिसेप्टर. आता याचं काम काय आहे, का आपण याचं यूज करणार, तर आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे की हे ओपॉइड अनालिसिस काय करतं, तर ॲडिक्शन कॉज करतं. टॉलरन्स होऊ शकतं याचं किंवा व्यक्ती त्याच्या आहारी जाऊ शकतो. सो मग अशा वेळेस आपण काय करणार की हे जे काही ॲडिक्शन कॉज करण्याचा रस्ता आहे त्या रस्त्यालाच ब्लॉक करणार, त्या रिसेप्टरलाच ब्लॉक करणार. मग बॉडीमध्ये कितीही प्रकारचा ओपॉइड असला तरी तो त्या रिसेप्टरला जाऊन बाउंड होणार नाही, त्याचा जो रिस्पॉन्स आहे तो शो होणार नाही. ड्रग कुठले आहे, तर नॉलॉक्झोन आणि नॅल्ट्राझोन हे 2 ड्रग आहे जे मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. यूज कुठले आहे, तर ओपॉइड ओव्हरडोस किंवा ओपॉइडचा जर जास्त प्रमाणात डोस झाला किंवा डी ॲडिक्शन करण्यासाठी हे जे ड्रग्स आहे ते काम करतात. हे काय करतात, हे जे म्यू रिसेप्टार्स आहे त्याला ब्लॉक करतात आणि ओपॉइडचा इफेक्ट रिव्हर्स करतात. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला कळलं असणार. नाऊ ड्रग ॲडिक्शन, अब्यूज, टॉलरन्स आणि डिपेंडन्स ह्या तिघांचा फरक काय आहे, तर ही टर्मिनॉलॉजी आहे ज्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ड्रग अब्यूज म्हणजे काय, तर एखाद्या ड्रगचा मिसयूज होणं फॉर अ नॉन मेडिकल पर्पज. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण एक सिम्पल यूज घेऊया मॉर्फिनचा यूज काय होतं की आत्ताच आपण बघितलं, इट ॲक्ट ॲज अ ओपॉइड रिसेप्टर. ठीक आहे. ओपॉइड ॲनाल्जेसिक म्हणजे काय, तर पेन कमी करण्यासाठी आपण तो ड्रग यूज करत होतो. बट काय होतं की ॲडिक्शन झाल्यामुळं जर तो व्यक्ती वारंवार मॉर्फिन, कोडीन, हिरोईन यासारखे ड्रग्ज जर घेत असणार तर काय होतं की तो त्याचा मिसयूज झाला, म्हणजे त्याच्या बॉडीला मेडिकली कुठलाही प्रकारचा त्याचा यूज नाही, बट तो त्याचा मिसयूज करतो. दॅट वन इज अवर ड्रग अब्यूज. ठीक आहे. मग ड्रग ॲडिक्शन काय आहे, तर इट इज अ कंपल्सिव्ह म्हणजेच काय, तर रेग्युलर यूज ऑफ ड्रग लर्न टू हार्म. ठीक आहे. लीड टू हार्म म्हणजेच काय, तर अशा व्यक्ती फॉर एक्झाम्पल सेम एक्झाम्पल घेऊया, मॉर्फिन, कोडीन, हिरोईन हे जे ड्रग्स आहे कंटिन्युअसली यूज करता आहे, रेग्युलरली यूज करता जे त्याच्या बॉडीसाठी अनवॉन्टेडली आहे, हा झाला ड्रग ॲडिक्शन. मग टॉलरन्स काय, तर म्हणजे सेम डोस घेत आहे, म्हणजे आता तो फॉर एक्झाम्पल 5 mg मॉर्फिन घेत होता, कंटिन्युअसली घेत होता, बट काय होतं की आफ्टर सम पिरियड ऑफ टाईम 5 mg ने त्याच्या बॉडीमध्ये काहीच इफेक्ट दाखवत नाही, मग तो 10 mg करतो, लाईक दॅट. म्हणजे सेम डोजमध्ये कुठल्याही प्रकारचा किंवा लेस इफेक्ट आहे, सो ही नीड्स टू मोर डोज. ठीक आहे. सो ही झाली आपली टॉलरन्स. डिपेंडन्स काय आहे, तर डिपेंडन्स म्हणजे माणूस त्या पर्टिक्युलर ड्रगवरती कम्प्लिटली डिपेंड झालेला आहे. एक असतो फिजिकल डिपेंडन्स आणि एक असतो सायकोलॉजिकल डिपेंडन्स. फिजिकल डिपेंडंट म्हणजे काय, तर ट्रिमर, स्वेटिंग येणं, म्हणजे फिजिकली त्या व्यक्तीला त्याची बॉडी म्हणते की हा ड्रग मला पाहिजेच. ठीक आहे. त्या व्यक्तीला तो जर आपण पर्टिक्युलर ड्रग दिला नाही, लाईक अल्कोहोल ॲडिक्शन झालेले तुम्ही व्यक्ती बघितले का, त्याला जर अल्कोहोल मिळाला नाही, ठीक आहे, सर तो एखादा व्यक्ती कंटिन्युअसली अल्कोहोल घेत आहे की पर्टिक्युलर क्वांटिटीमध्ये तो डेली घेतोय. ठीक आहे. डेली घेत आहे, ती झाली त्याची ॲडिक्शन. बट आता ती जी काही क्वांटिटी होती ती क्वांटिटी आता त्याला असर करत नाही, आता त्याला एक्स्ट्रा लागतो, एक्स्ट्रा काहीतरी बॉटल त्याला लागतं. आधी 1 बॉटल घेत होते, नंतर त्याला 2 बॉटल लागते. ही झाली टॉलरन्स, म्हणजे त्याच्या बॉडीने एका बॉटलसाठी कम्प्लिटली टॉलरन्स शो केला, तर त्याला 2 बॉटल लागते, लाईक दॅट. ठीक आहे. देन डिपेंडन्स म्हणजे काय, तर अल्कोहोल त्या व्यक्तीने घ्यायला बंद केलं तर त्याच्या बॉडीमध्ये ट्रिमर्स येऊ शकतं, स्वेटिंग होऊ शकतं किंवा तो रेस्टलेसनेस एन्झायटी शो करू शकतो. ठीक आहे. अस्वस्थ होऊ शकतो. ही झाली आपली डिपेंडन्स. ठीक आहे. 4ही टर्मचं तुम्हाला मिनिंग समजलं आहे. सो आपण याला विड्रॉल जर केला तर हा आपला विड्रॉल सिम्पटम शो करतो. फिजिकल डिपेंडन्स म्हणजे काय, तर त्या पर्टिक्युलर गोष्टीची क्रेविंग असणं, इमोशनली त्याला त्या गोष्टी पाहिजे असणं, ही झाली फिजिकल डिपेंडन्स. ठीक आहे. सो येस गाईज, मी अगदी आपल्या तुम्हाला समजणार अशा लँग्वेजमध्ये समजवण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला कळलं असणार. ठीक आहे. कारण हा आपला लास्ट युनिट होता आणि हेन्स वी कन्क्लूड अवर सिलेबस. ठीक आहे. सो भेटूया नेक्स्ट सेमिस्टरमध्ये. टिल देन गाईज, बाय बाय अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झामिनेशन.